भंडारदरा निळवंडे धरणग्रस्तांच्या वर्ग 2 जमिनी वर्ग 1 च्या होणार. प्रांताधिकारी हिंगे. माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या पाठपुराव्याला यश. भंडारदरा धरण विस्थापित शेतकरी व निळवंडे धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त म्हणून शेतजमिनी मिळालेल्या आहेत. त्या वर्ग 2 च्या आहेत. त्या तातडीने वर्ग 1 करून देण्याचे प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांनी मान्य केले असून तसा प्रस्ताव तातडीने सादर करावा असे आदेश तहसीलदार अकोले यांना दिले. माजी आमदार वैभवराव पिचड आणि प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांची आज तहसील कार्यालयात प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त शेतकरी यांच्या समवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीत माजी आमदार वैभवराव पिचड यांनी धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बाजू मांडली. प्रकल्पग्रस्तांना ज्या जमिनी दिल्या त्या जमिनी ग्रामपंचायत व गायरान जमिनी आहेत, त्यामुळे त्याचे वर्गीकरण पोटखराबा म्हणून आहेत. त्या सर्व जमिनी शेतकरी कसतात व पिकालायक आहेत, त्यामुळे सदर जमिनी लागवडी लायक आहेत असा दुरुस्ती प्रस्ताव करावा व तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करून त्यास मंजुरी देण्यात यावी व सदर जमिनी या पिकलायक आहेत असा प्रस्ताव करून देण्यात यावा व त्यास मंजुरी द्यावी असे सांगितले. त्या बैठकीमध्ये प्रांताधिकारी यांनी दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग 1 च्या करून देण्याचे मान्य केले व या संदर्भात तातडीने प्रस्ताव दाखल करावेत असे आदेश तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांना दिले आहेत. प्रकल्पग्रस्तांना ज्या जमिनी दिल्या त्या जमिनी ग्रामपंचायत व गायरान जमिनी आहेत, त्यामुळे त्याचे वर्गीकरण पोटखराबा म्हणून आहेत. त्या सर्व जमिनी शेतकरी कसतात व पिकालायक आहेत, त्यामुळे सदर जमिनी लागवडी लायक आहेत असा दुरुस्ती प्रस्ताव करावा व तसा प्रस्ताव लवकर सादर करून त्यास मंजुरी घेण्यात येईल व सदर जमिनी या पिकलायक आहेत तात्काळ आदेश देऊन करून देण्यात येतील असे प्रांत अधिकारी यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड, भाजपा तालुका अध्यक्ष यशवंतराव आभाळे, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, तालुका सरचिटणीस राहुल देशमुख, उपनगराध्यक्ष शरद नवले, अगस्तीचे माजी संचालक राजेंद्र डावरे, भाजप तालुका उपाध्यक्ष माधव भोर, विजय डावरे, संतोष मुंढे, भाऊसाहेब आभाळे, दिलीपराव हासे, मारुती बांडे, त्रिंबक बांडे, संतोष सोडणर, बच्चू गांगड, शांताराम गिरे, पांडू गिरे, जगदीश बांडे, लालू भांगारे, दीपक धरणे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. त्यावेळेस तुमचं म्हणणं हेच आहे का, जे जर मूळ हक्कामध्ये मूळ उतारावरती शेतकऱ्याचं नाव आहे, इतर हक्कात शासनाचं नाव आहे असं ना म्हणणं. हा, मग ज्यावेळेस हे दोन प्रकार नाही सर त्याच्यातले. एक तर पहिली गोष्ट, ज्यावेळेस रेग्युलर आताच्या कंडिशनला पाहिल्यानंतर मूळ उतारावरती कोण आहे? महाराष्ट्र शासन आणि इतर अधिकारात शेतकरी. त्याच्यामुळे कुठलीच बँक उभी करत नाही, कुठलीच बँक संस्था उभी करत नाही. आता वृत्तसंकलन विभाग, सुराज्य मराठी, राजूर.